नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत खमंग कुरकुरीत असे खारे शेंगदाणे भट्टीमध्ये भाजतात। त्याला खारे मोरे पण म्हणतात। बागेत पिक्चर बघताना अशा बऱ्याच ठिकाणी हे असे शेंगदाणे आपण खात असतो। ते घरचे घरी कसे बनवायचे हे पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हे घेतलेले आहेत मी 1 किलो शेंगदाणे। तर शक्यतो ते खारे मोरे गावरान शेंगदाणे सोलापुरी शेंगदाण्याचे बनवतात, पण मी हे थोडेसे घुंगरे मोठे म्हणजे त्याला गुजराती शेंगदाणे असे म्हणतात। तर पातेले ठेवलेले गॅसवरती गरम होण्यासाठी। त्यामध्ये आता पाणी घालायचे, भरपूर पाणी घालायचे आपल्याला। हे शेंगदाणे व्यवस्थित शिजले जातील असे। तर 1 लिटर ते 1.5 लिटर पाणी ठेवले मी। आता हे पाणी ठेवलेले त्यामध्ये मीठ घालायचे आणि छान उकळून द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे। खूप झटपट बनतात आणि एकदम कुरकुरीत, जसे भट्टीमध्ये भाजलेले शेंगदाणे असतात तसेच बनतात घरचे घरी। नक्की बनवून पहा। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। 1 वाटीभर मीठ घातले, तर 50 ग्रॅम मीठ असेल। बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। परत अजून 10 ग्रॅम मीठ घातलेले म्हणजे 60 ग्रॅम मीठ घातले। मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। मस्त उकळी आलेली आहे। पाणी थोडंसं हातावर घेऊन चेक करायचं। खारट पाणी असेल तर ठीक आहे, जर कमी वाटत असेल तर अजून मीठ घालायचे आणि त्यामध्ये आता शेंगदाणे घालायचे आणि 10 मिनिट छान शिजवून घ्यायचेत आपल्याला। म्हणजे त्याचं वरचं जे साल आहे असं त्याला सुरकुत्या पडतील इतपत आपल्याला शिजवून घ्यायचे। दहा मिनिट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता होत आलेले पाहू शकता। हे असं वरचं साल काढून बघायचे। आतमधला शेंगदाण्याचा पण कलर चेंज होतो, पांढरे नाही राहत। तर छान शिजलेले काढून घ्यायचे। गॅस बंद करायचा आहे किंवा कमी केला तरी चालेल। पाणी छान निथळून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचेत आपल्याला। आणि त्याला एका
स्वच्छ कपड्यावरती आता सुकून घ्यायचे। फॅनच्या हवेखाली अर्धा तास उन्हात नाही घालायचे। फॅनच्या हवेखाली असेच अर्धा तास छान सुकवून घ्यायचे। जास्त नाही, फक्त थोडासा ओलसरपणा वरचा कमी होईल इथपर्यंतच ठेवायचे। छान सुकवून घ्यायचे फॅनच्या हवेखाली। पाहू शकता आता मस्त सुकलेले आहेत। तर ह्यांना काढून घ्यायचं आपल्याला एका भांड्यात। आपण असे बनवून ठेवू शकतो। एक महिनाभर आरामशीर, 1-1.5 महिना तशाला तसे टिकतात। किंवा आपण प्रवासाला जाणार असो तरी सुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकतो। बागेत मुलं फिरायला जाताना विकत घेण्यापेक्षा आपण घरून घेऊन जाऊ शकतो। जाड तळाची कढई ठेवायची आणि त्यामध्ये आता मीठ घातले, अर्धा किलो असेल। मीठ चांगलं गरम होऊ द्यायचंय भरपूर। भट्टीमधले ते वाळूमध्ये भाजत असतात, बारीक वाळू असते त्यामध्ये भाजतात। आपण मिठामध्ये भाजायचे, वाळू अवेलेबल नसल्यामुळे। पण त्याच्यामध्ये भाजल्यासारखेच कुरकुरीत बनतात। तर थोडे थोडे टाकून आपल्याला मिठामध्ये भाजून घ्यायचे। सारखं हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातात। भाजले की बरोबर शेंगदाणे असे उरल्यासारखे होतात। 2 भाग असे मध्ये ओलतात। सारखं हलवायचे म्हणजे आतपर्यंत शिजवलेले असल्यामुळे ओले असतात। तर हे सारखं हलवल्यामुळे मग ते कुरकुरीत असे कडक बनतात। हे आता छान भाजलेले आहेत, पाहू शकता। मस्त भट्टीत भाजल्यासारखे झालेत। काढून घ्यायचेत आता। कलर चेंज झालेला आहे आणि साल लगेच निघते की समजायचं आता भाजलेले आहेत म्हणून। त्या झाऱ्याने आपल्याला काढून घ्यायचे। मस्त भाजलेले, एकदम कडक झाले।
अशाच पद्धतीने सर्व भाजून घ्यायचेत आपल्याला। मस्त झालेत एकदम। हे असे उलतात बरोबर भाजून झाल्यानंतर। हे सर्व अशा पद्धतीने भाजून झालेत, पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि कडक बनलेले आहेत। आपण असे महिनाभर 1-1.5 महिना सुद्धा स्टोर करून ठेवू शकता। वा, एकदम कडक झाले। तर तयार आहेत आपले हे भट्टीमध्ये भाजल्यासारखे खारमुरे म्हणू शकता किंवा खारे शेंगदाणे। खूपच छान झालेत, एकदम सोपी पद्धत आहे की नाही, नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। व्हिडिओ पाहिल्या